कन्या राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा हा सुरू होणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग पाहूया कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। कन्या राशी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात अनुकूल संधी येतील। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला मागे ठेवलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरत आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊ शकतात। सहकाऱ्यांशी तुमचा संवाद मैत्रीपूर्ण राहील। आठवड्याच्या मध्यात कामासाठी प्रवास करण्याची शक्यता देखील आहे। आठवड्याच्या उत्तरार्धात दीर्घकाळ प्रलंबित कामे गतीने वाढल्याने किंवा अखेर पूर्ण झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल। या काळात कामात अपेक्षित यश आणि नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल। नशिबाच्या पाठिंब्याने अशक्य वाटणारी ही कामे देखील सहजतेने पूर्ण होतील। यामुळे तुमचे धैर्य आणि उत्साह वाढेल। आठवड्याच्या उत्तरार्धात शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल। तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल। समाजसेवेत सहभागी असलेल्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाऊ शकते। कन्या राशी नोकरी करणाऱ्यांसाठी हा त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे। कामावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात। यावेळी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, म्हणून निष्काळजीपणा टाळा। नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखती किंवा वाटाघाटींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात। संयम आणि सातत्यपूर्ण कठोर परिश्रम तुम्हाला पुढे नेतील। व्यवसाय आणि वित्त क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा संतुलित राहील। तुम्हाला नवीन क्लायंट मिळू शकतात किंवा जुन्या क्लायंटशी संबंध मजबूत होऊ शकतात। आर्थिक बाबींमध्ये घाई करू नका। हुशारीने गुंतवणूक करा। भविष्यात लहान नफा देखील मोठ्या नफ्यात बदलू शकतो। अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। बरेच विद्यार्थी सध्या त्यांच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत आहेत। कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न करण्यासाठी योग्य वेळ आहे। अभ्यास करताना लक्ष विचलित होऊ देऊ नका। दररोज एका निश्चित वेळी पुनरावलोकन करा। सकाळ ही अभ्यासासाठी चांगली वेळ आहे। घाबरू नका आणि तुम्ही जे अभ्यास केला आहे त्यावर विश्वास ठेवा। तुमच्या सातत्यपूर्ण कठोर परिश्रमामुळे चांगले परिणाम मिळू शकतात। आरोग्य सामान्य राहील, परंतु जास्त विचार केल्याने थकवा येऊ शकतो। संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे मन हलके राहण्यास मदत होईल। घरी काही शुभ कार्यक्रमांबद्दल चर्चा होऊ शकते। या आठवड्यात कन्या राशीच्या महिलांसाठी हा आठवडा सौभाग्य, यश आणि प्रचंड संपत्तीचा संगम घेऊन येत आहे। हा आठवडा तुम्हाला प्रत्येक बाबतीत विजयी होण्यासाठी आहे। आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ संक्रमणाने होत आहे। 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी चंद्र वृषभ राशीत उच्चस्थानी असेल। हे संक्रमण तुमच्या झोपलेल्या भाग्याला जागृत करण्यासाठी आणि रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी जादुई आहे। 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी चंद्र मिथुन राशीत भ्रमण करतो, जिथे तो देवगुरु गुरुसह कामाच्या ठिकाणी गजकेशरी राजयोग करेल। कन्या राशी तुमच्या कारकिर्दीत मोठी झेप घेण्याची हीच वेळ आहे। 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सर्वात आशादायक परिस्थिती निर्माण होईल, जेव्हा चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असेल। मंगळ 5व्या घरात उच्च आहे। 6व्या घरात सूर्य आणि राहूची प्रबळ उपस्थिती आहे आणि शनी 7व्या घरात स्थित आहे। कन्या राशीच्या महिलांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमात आणि वैवाहिक जीवनात खोली आणि संतुलन आणेल। शनी 7व्या घरात असल्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये अधिक व्यावहारिकता येईल। 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी 9व्या घरात उच्च चंद्र तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक तीर्थयात्रा, मंदिर भेट किंवा लांब प्रवासाला घेऊन जाऊ शकतो। तुमच्यातील आध्यात्मिक बंध अधिक दृढ होतील। 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी 10व्या घरात गजकेशरी योग तुम्हाला कामात इतके व्यस्त ठेवेल की तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही, परंतु त्यांना तुमच्या यशाचा अभिमान वाटेल। करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवड्यांपैकी एक असणार आहे। 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी 10व्या घरात गुरु आणि चंद्राचा गजकेशरी राजयोग तुम्हाला कार्यालयात सर्वोच्च स्थान किंवा मोठा सन्मान मिळवून देऊ शकतो। तुमच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची सर्वत्र प्रशंसा केली जाईल। तुम्हाला पदोन्नती किंवा इच्छित बदलीची बातमी मिळू शकते। 6व्या घरात रवी, राहू, शुक्र आणि बुध यांची स्थिती तुम्हाला प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षा
आणि मुलाखतीत अजिंक्य बनवत आहे. तुमचे विरोधक तुमच्या समोर हार मानतील. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी नशीब तुमच्या बाजूने असेल. 27 फेब्रुवारी नंतर स्वतःच्या घरात चंद्र महिला व्यावसायिक महिलांना त्यांच्या नेटवर्क आणि PR द्वारे मोठे आणि फायदेशीर सौदे सुरक्षित करण्यास मदत करेल. आर्थिकदृष्ट्या पाहता हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी भाग्यस्थानातील उच्च चंद्र तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती, गोठवलेला निधी किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक परतावा मिळू शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे भविष्यात अनेक पटीने परतावा मिळेल. 10व्या घरात गजकेशरी योग, पगारवाढ आणि चांगले प्रोत्साहन दर्शवितो. तथापि सर्वात फायदेशीर काळ हा 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान असेल. 11व्या घरात चंद्राचे स्वतःच्या राशीत भ्रमण इच्छा पूर्ण करण्यासारखे आहे. या आठवड्याच्या शेवटी तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडतील. शेअर बाजार, व्यापार आणि वस्तूंमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ जॅकपॉट ठरू शकतो. कन्या राशी, या आठवड्यात प्रेमाच्या बाबी स्थिर आणि काळजी घेणाऱ्या वाढतील. साध्या नोट्स, लहान भेटवस्तू किंवा एखादा छान संदेश मोठा फरक करू शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्या शांत वर्गात किंवा क्लबमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करा, जिथे तुम्हाला समान आवड असलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे. संयम मदत करतो. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर लहान उपयुक्त गोष्टी करा आणि तुमच्या जोडीदाराचे ऐका. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवादांमुळे तणाव लवकर कमी होऊ शकतो. वेळ आणि आधार द्या, यामुळे विश्वासू आणि प्रेमळ नाते टिकून राहण्यास मदत होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत सामान्य काळजी घेतल्यास या आठवड्यात तुमचे आरोग्य स्थिर असते. नियमित झोपण्याची वेळ ठेवा आणि दररोज भरपूर पाणी प्या. तुमचे शरीर सक्रिय ठेवण्यासाठी चालणे किंवा स्ट्रेचिंग यासारख्या हलक्या हालचाली करून पहा. अभ्यास करताना किंवा काम करताना लहान ब्रेक घ्या, जेणेकरून तुमचे डोळे आणि मन विश्रांती घेतील. रात्री उशिरापर्यंत ताजे अन्न खा आणि जड जेवण टाळा. एकंदरीतच पाहता हा आठवडा कन्या राशीसाठी शुभ असणार आहे.